तर अशा पद्धतीने आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. आपलं पीठ मळून झालं, 1-2 मिनटं ठेवलं, लगेच आपण लाटायला जायचं. थोडं पीठ सांडले मगाशी चाळताना, वेस्ट जसं थोडं गोष्टी होत असतात. तर अशा प्रकारे आपले हे झालेलं आहे गोळे वगैरे करून. हे बघा आपले गोळे वगैरे करून ठेवलेले 4च. मम्मी आणि पप्पा 2-2 खाणार, मी तरी काय आता खाणार नाही आहे. थोडासा भात वगैरेच खाणार आहे संध्याकाळचं, थोडं लाईटली जेवण. आता आपण चपाती लाटायला घेऊया. गॅस पेटवला. तर आपल्या चपातीची फर्स्ट स्टेप असणार आहे घडी घालणे. घडी घातली ना तर चपाती फुगते चांगली, आणि फुगलेल्या चपात्या सर्वांना आवडतात. तर अशा प्रकारे आपण घडी घालून घ्यायचे. आणि हे असं केल्यामुळं, मी तर करते, कोण करत पण नाही, तर असं केल्यामुळं गोलच येते चपाती, म्हणून मी तसं करते. तर पिठात असं बुडवून घ्यायचं, जेणेकरून खाली जो गोळा आहे आपला चिटकणार नाही. तर हे आता आपण लाटायला सुरू करू. तर गाईज आपली आता चपाती रेडी झालेली आहे बघा. आता हिला तव्यात टाकावी लागणार. तर बघू शकताय तुम्ही, अशा प्रकारे आपली चपाती सुरायला लाटायचा कार्यक्रम. पण कसं आहे, थोडं 2 हाताने लाटता येणार नाही मला, कारण मोबाईल पण धरावा लागतो आहे. ब्लॉग एकटी बनवत असल्यामुळे असं होत आहे. तर मी तुम्हाला डायरेक्टली चपाती पूर्ण तयार झाल्यानंतरच दाखवते. पण एक्झॅक्टली अशीच असते चपाती, आणखीन थोडी मोठी आहे आमच्यात, आम्ही एवढ्या बारीक चपात्या खात नाही. तर अशी तव्यात आपण चपाती टाकलेली आहे. गॅस मगाशी थोडा गरम केलेला, त्यामुळे पटकन चपात्या होतात. तर आपण दुसऱ्या तव्यावर करायला घेऊ शकतोय. असं लाटून ह्याला तेल लावायचं आहे. आमचं तेल लावायचं तुम्हाला दाखवते, आवडेल तुम्हाला पण, युनिक आहे. तर ही अशी घडी घालायची, आणि लक्षात असू दे आपण तव्यात देखील चपाती टाकलेली आहे, नाहीतर चपाती लागेल खाली. तर ही अशी चपाती पलटी मारायची. हे आमचं तेल लावायचं आहे, ज्यानं आम्ही असं तेल लावतो, जेणेकरून इझिली होऊन जातं आणि जास्त पण तेल लागत नाही. थोडासा गॅस बारीक करायचा, खाली लागू शकते. तर घडी घातल्यामुळं तुम्ही बघू शकता चपाती थोडीशी आपली फुगलेली आहे, अजून देखील फुगू शकते. बुट्टी अशी चपाती टाकायची.